हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलवर. मी प्रभात साळुंके. सो उद्या चाललोय आपण अर्नाळा किल्ल्यावर, म्हणून हा ब्लॉग बनवतोय. अर्नाळा किल्ला तर तुम्ही ऐकलाच असेल. पालघर जिल्ह्यातील वसई तालुका आहे. वसई तालुक्यामध्ये एक अर्नाळा गाव आहे, तिथे हा किल्ला आहे. सो या किल्ल्याच्या आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे, त्याच्यामुळे हा किल्ला फिरायला खूप मजा येणार आहे. तसंच त्या किल्ल्याच्या बाजूलाच एक जीवदानी आईचं मंदिर आहे. ट्रेकिंग सोबत ते दर्शन पण भेटेल, त्याच्यामुळे ती मजा खूप वेगळीच असणार आहे. आणि तुम्ही बोलत असाल की उद्या तू ट्रॅकिंगला चाललाय, आज का व्हिडिओ बनवतो? बिकॉज ना कसं आहे, ट्रॅकिंगच्या आदल्या दिवशी ना मला झोपच लागत नाही. सो उद्या सकाळी मी व्हिडिओ बनवू शकतो की नाही माहीत नाही, म्हणून मी आजच बनवतोय. सो आपण भेटूयात पुढे, मजा येणार आहे खूप. तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघतच राहा, ओके? आणि सपोर्ट करा. सो गाईज, आता आपण फायनली पोहोचलोय जीवदानीच्या पायथ्याशी. ॲक्च्युली तुम्हाला जीवदानीला यायचं असेल तर तुम्ही विरार स्टेशनवरून ऑटो करू शकतात. 20 रुपये घेते. ॲक्च्युली आम्ही पहिले आता जीवदानीचं दर्शन घेणार आहे, त्यानंतर ट्रेकिंगला जाणार आहे अर्नाळ्यावर, ओके? ॲक्च्युली गाईज, आपण जीवदानी मंदिरच्या खाली आल्यावर काय ॲक्सिडेंट होतं त्यासोबत. काय ॲक्सिडेंट झाला? ॲक्सिडेंट काय नाही, इकडचे जे म्हणजे स्टॉलवाले दुकानवाले ते खूपच फोर्स करतात, खेचून घेतात का? आणि खेचून ते बोलतात की आमच्या स्टॉलवर चप्पल ठेवा. जबरदस्ती. सो गाईज, तुमच्यावर डिपेंड आहे की चप्पल कुठे ठेवायची कुठे नाही, ठीक आहे? किंवा काय तर तुमच्यावर आहे, जे काय करायचं ते तुम्ही तुमच्या मनाने करा, ओके? तर आपण एन्जॉय करू ट्रिप. ॲक्च्युली ही ट्रिप खूप मोठी होणार आहे, कारण काय काय आहे रे यामध्ये. जीवदानीचं मंदिर आहे, त्यानंतर अर्नाळा बीच, नंतर 3 स्पॉट आहेत. त्यानंतर वाटेत काय भेटलं तर नक्कीच, वाटेत काय भेटलं तर ते पण बघू आपण, ठीक आहे? सो भेटूयात पुढे. मला जीवदानी आईचं दर्शन घ्यायचं असेल तर 1400 पायऱ्यांचं ॲडव्हेंचर तुम्हाला क्रॅक करावं लागेल, रोज तुम्हाला दर्शन भेटेल. ॲक्च्युली आता आम्ही नॉनस्टॉप 600-700 तरी पायऱ्या चढलोय. किती चढलोय रे? 630 750 चढलोय. आता धावा लीक झाली. ठीक आहे, विल ट्राय बट डोंट क्राय. सो चला. सो गाई, चांगल्या प्रकारे आमचं देवीचं दर्शन झालं आहे. सो आमची हालत बघून तर तुम्हाला समजतच असेल, 1400 पायऱ्या नॉनस्टॉप चढलं. आता नेक्स्ट आम्हाला जायचं आहे अर्नाळा किल्ल्यावर. आता ॲक्च्युली इथेच जास्त दमलो आहे. आता बघू तिकडे काय होतं. आता ॲक्च्युली आतमध्ये शूट करायला परमिशन नव्हती, सो देवीचं शूट करायला भेटलं नाही. बट मी तुम्हाला एक देवीची बाहेर अशी मूर्ती आहे ती दाखवू शकतो. सो थांबा जरा 2 मिनटं, मी तुम्हाला दाखवतो भेट. तुम्हाला मंदिर दाखवले ते जे मेन मंदिर आहे ना, त्याच्यावरचं मंदिर आहे. ॲक्च्युली मेन मंदिराचे इथं शूट करायला परमिशन नाही, सो मी तुम्हाला त्या देवीचं मंदिर दाखवलं. आता जेवढं शूट करायला परमिशन आहे तेवढं तर करतो. सो बघू आता पुढे, ओके? सो गाई, जी वेदिका प्रो कबड्डी स्टार प्लेयर इन फ्युचर. बाईची हालत बघा कशी झाली आहे. कसं वाटलं तुला वेदिका? जोरात बोल ना जरा. मस्त वाटलं. किती पायऱ्या चढली नॉनस्टॉप? किती पण? स्टॅमिना एवढाच आहे तुझ्यात? कबड्डी कशी काय खेळते तू? पायाने अंगाने सगळे. कबड्डी कशी खेळते ते तर सांग.
अरे सांग ना, लाजते काय? सांग हा ना, सांग सांग, तुझे फॅन फॉलोअर्स बघतात आहेत. अरे सांग सांग. जीवदानी आईचं दर्शन कंप्लीट झालंय आणि आता आपण चालू अर्नाळा किल्ल्यावर. शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला हा किल्ला, तो बघण्यासाठी तर खूप एक्सायटेड आहे मी. बिकॉज त्या किल्ल्यावर मंदिर आहेत, प्लस शाळा आहे, प्लस अजून पण रहिवासी राहतात तिथे, आणि प्लस त्या किल्ल्यावरच गाव आहे. सो तेच बघण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. सो आता पुढे आपण जाऊ आणि खूप सारं एन्जॉय करू, आणि व्हिडिओचा तुम्ही पण आनंद घ्या, आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. ओके, बिकॉज जेवढं तुम्ही लाईक कमेंट शेअर कराल तेवढीच व्हिडिओ पुढे जाईल आणि मला खूप असा आनंद होईल आणि मी अजून व्हिडिओ बनवू शकतो. ओके, सो चला भेटूयात पुढे. सो गाईज, माझ्यासोबत ट्रॅकिंगला एक माझा नवीन छोटा पार्टनर आहे. तुझं नाव काय? कार्तिक ना? कार्तिक. कार्तिक, तुला कसं वाटलं आज? चांगलं. किती चांगलं? खूप चांगलं. अच्छा, काय काय एक्सपिरियन्स काय काय घेतला तू? पहिलाच ट्रेक आहे ना तुझा? हा. मग काय काय वाटलं तुला? पाय दुखले पण वरती गेल्यावर छान वाटलं. पाय दुखले पण वरती गेल्यावर छान वाटलं. अच्छा अच्छा. तुझं वजन किती किलो कमी झालं? 4-5 किलो. 4-5 किलो. आधी किती होतं वजन तुझं? 51. आणि आता किती झालं? 48. अच्छा. सो आता आपण कुठे चाललोय माहिती आहे का तुला? हा. कुठे? अर्नाळा. अर्नाळ्यावर का चाललो? बघायला. काय आहे तिथे माहिती आहे का तुला? पाणी. अजून गड. अजून झाडं फुलं. झाडं फुलं तर सगळीकडेच आहेत रे. सो चला भेटूयात पुढे. ओके. स्टेशनवर पोहोचलोय विरारला. सो आपण इथून कसं जाणार आहे श्रेयस, जरा सांग. इथून मला तर वाटतं की आपण बोटीने जाणार आहे. बोटीने जाणार आहे. पुढून बोट मध्ये बसलायस का तू? हो बसलोय ना. किती वेळा? आता कितवा experience आहे तुझा आता? बसेल आता. तिसऱ्यांदा? हा, आधी एकदा रत्नागिरीला बानकोटला गेलेलो तेव्हा आम्ही बसतोय. अच्छा, तू ट्रेकिंग करतच असतो का कंटिन्यू? हो. ओके. आपला ग्रुप कोणता रे? सह्याद्री प्रेमी. प्रेमी. ओके, मी आता आमच्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. सो तुम्ही फॉलो करा आणि आमच्या सोबत जॉईन व्हा. नक्कीच. आम्हाला पण भारी वाटेल. सो गाईज, ठीक आहे, चला भेटूयात पुढे. सो गाईज, फायनली आता आपण पोहोचलोय अर्नाळा बीचवर, आणि इथून आपला पुढचा प्रवास असणार आहे बोटमध्ये. ओके, बोटमध्ये असेल. आणि 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 ठीक आहे. यांना बोलतात की ब्लॉगमध्ये असे पागल लोक येऊन जातात, सो ॲडजस्ट करा तुम्ही. ठीक आहे ना, त्यांना बघवत नाही, आपण ब्लॉग बनवतोय, आपण चांगला बोलतो. नाही बघवत ह्याने ब्लॉग वगैरे बनवलेले. ह्याच्या ब्लॉग मध्ये मला खराब. ओके ओके ओके. तुम्हाला अर्नाळा फोर्टवर यायचं असेल तर तुम्हाला बोटीचा सहारा घ्यावा लागेल. सो आम्ही आता बोटीमध्ये आणि एन्जॉय पण खूप केलं आहे आणि करतोय पण. तर तुम्हाला यायचं असेल फक्त बोटचं तिकीट 20 रुपये. सो 20 रुपयात खूप सारा तुम्ही नेचर एन्जॉय करू शकतात. बोटिंगचा सफर तर फर्स्ट टाईम करतोय मी, सो तो पण मी एन्जॉय केला. बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल व्ह्यू कसा आहे.
सो ग्रेट. सो गाईज फायनली आपण आता त्या लोकेशनकडे पोचलोय आणि चाललोय आता आपण किल्ल्याकडे. एक्साइटमेंट तर खूप आहे बिकॉज तुम्हाला बोललो ना की शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हा पावन झालेला किल्ला आहे, म्हणून एक्साइटमेंट तर असणार आहे खूप. ॲक्च्युली या उन्हामुळे खूप इरिटेट होतं आहे, बट ठीक आहे. ट्रॅकिंग असं आहे की त्याच्यामध्ये ऊन वारा पाऊस सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागतात. सो ठीक आहे, चला भेटूयात पुढे. ॲक्च्युली या किल्ल्यावर बघण्यासारख्या अशा गोष्टी आहेत की प्लस इथे या किल्ल्यावर रहिवाशी पण राहतात, प्लस मंदिर आहे, प्लस शाळा आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो आता बघू आपण पुढे. ओके. ॲक्च्युली आता आपण उभे आहोत तो किल्ला म्हणजे अर्नाळा. या किल्ल्याची स्थापना 1516मध्ये झाली. ॲक्च्युली हा वसईपासून 12 किलोमीटर आहे, म्हणजे पालघर जिल्ह्यात हा किल्ला आहे आणि वसई तालुक्यातील अर्नाळा गावात हा किल्ला आहे. या किल्ल्याचा मोस्ट ऑफ वापर हा व्यापारासाठीच केलेला आहे आणि ॲक्च्युली या किल्ल्याच्या चारही साईडनी समुद्र आहे, त्याच्यामुळे व्यापारासाठी व तटबंदीसाठी हा खूप चांगल्या प्रकारचा किल्ला मानला जायचा. आणि या किल्ल्याला जिंकण्यासाठी पण खूप स्ट्रगल असं केलं आहे. जो मी बघू शकतात खूप छान असं वातावरण आहे. आता उन्हात आहे त्याच्यामुळे इतकं काय एन्जॉय करता नाही येते बिकॉज गरमी पण खूप आहे. बट तुम्ही इव्हिनिंगच्या टायमिंगला थोडं याल ना तर तुम्हाला खूप छान वाटेल. पावसाच्या वेळी तर खूपच छान असेल बिकॉज इथलं क्लायमेट आणि ऑल बघतात. पावसाळ्यात तर खूप छान असं असेल वातावरण इथे. तुम्ही बघू शकतात बॅक साईडला आपला भगवा झेंडा. ॲक्च्युली काय ते तुम्हाला दिसतंय ते किल्ल्याचं धान्य कोठार. आतमध्ये जाऊन बघू आपण कसं आहे. आता खाली अंधार असेल बट ठीक आहे, जेवढं माझ्याने मॅनेज होते तेवढं दाखवतं. इतका काय अंधार नाही, तुम्हाला स्पष्ट दिसतच असेल. ओके. हा काय रे गुप्त दरवाजा का? कोणता दरवाजा हा? चोर दरवाजा. थोडी या किल्ल्याची इन्फॉर्मेशन सांग. तर आपण आहोत आता अर्नाळा हा जलदुर्ग आहे. अर्नाळा नावाच्या छोट्याशा बेटावर हा किल्ला उभारलेला आहे. गुजरातचा सुलतान महम्मद बेगडा यांनी 1516मध्ये हा किल्ल्याची बांधणी केली. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर ॲक्च्युली मोस्ट ऑफ व्यापारासाठीच वापर केला जायचा ना. तर वैतरणा नदीच्या काठावर हा किल्ला बांधलेला आहे. तर जलदुर्ग किंवा
आपले समुद्र शत्रू यांच्यावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला असावा. त्याच्यानंतर या किल्ल्याला तर पोर्तुगीजांकडे गेल्यानंतर तब्बल 200 वर्षांनी 1716मध्ये मराठ्यांनी हा किल्ला घेतला आणि त्यानंतर परत 1817 प्रमाणे प्रत्येक किल्ल्याप्रमाणे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. एवढेच इतिहासात या किल्ल्याची नोंद आहे. ठीक आहे, थँक्यू. सो गाईज तुम्ही बघू शकतात आणि या किल्ल्याला नक्की भेट द्या, कारण की हा किल्ला म्हणजे कसं चारी साईडनी समुद्र आहे आणि मध्ये हा किल्ला आहे. खूप सारा बघण्यासारखं या किल्ल्यात. सो तुम्ही नक्की या, तुम्ही एन्जॉय पण कराल आणि प्लस आपले गड किल्ले तर आपणच जपायला पाहिजे आणि आपणच फिरायला पाहिजे. सो त्या आला नाही इथं सैनिक उभे राहायचे इथं दारू गोळा. इकडे लोक म्हणजे बघायला का कोण येतंय का दुश्मन. इथून समजतं ना, बघ ना वरती उभा राहा. काय दिसतंय तुला वरती? सेक्युअर आहे ना. सिक्युरिटी किती बेस्ट आहे ना. सो गाईज फायनली आपले ट्रेक कंप्लीट झाले आणि आता आपण चाललो आहे घरी. सो असंच भेटूया पुढच्या ट्रेकमध्ये आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये. माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, कमेंट लाईक शेअर करायला विसरू नका आणि आमच्या सह्याद्री प्रेमीला विसरू नका, साथ द्या. आणि तुम्ही पण या, असेल तर होऊ शकता, जॉईन होऊ शकता तुम्ही. मी तुम्हाला इंस्टाग्रामचे लिंक बायोमध्ये टाकतो. ओके, आमच्या दादाला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, म्हणजे अजून मी भारी भारी व्हिडिओ बनवू शकतो. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय, टेक केअर, सी यू अगेन. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती, गजपती, अश्वपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेंचित, न्यायालंकार वंदित, शस्त्रात शास्त्र प्रारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी, शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.